रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण जनाबाईचा अभंग क्रमांक 37 हा पाहणार आहोत. तर चला अभंग पाहूया. सख्या घेतली पदरी, आता न टाकावी दुरी, थोरांची उचिते हेची काय सांगितू ते. ब्रह्मियाचा ताता, सज्जना लक्ष्मीच्या कांता, आपुली म्हणूनी आन गावी दासी जनी. सख्या घेतली पदरी, आता न टाकावी दुरी. जनाबाई येथे श्री विठ्ठलाला आपला सखा म्हणून संबोधतात. त्या म्हणतात, हे विठ्ठला, मी तुला माझा आधार मानून तुझ्या पदराशी आले आहे. तू मला आपले मानले आहेस, माझा स्वीकार केला आहेस. आता मला दूर करू नकोस. यावेळी जनाबाईची भक्ती आणि प्रेम दिसते. त्या देवाकडे भीतीने नाही तर प्रेमाच्या नात्याने पाहतात. जसा एखादा जीवाचा मित्र किंवा आपला माणूस संकटात सोडत नाही, तसाच विठ्ठलानेही आपल्या भक्ताला कधीही दूर करू नये अशी त्यांची भावना आहे. थोरांची उचिते हेची काय सांगितू ते. जनाबाई म्हणतात, तू मोठा, दयाळू आणि श्रेष्ठ आहेस. मोठ्या माणसाचे कर्तव्य काय असते हे तुला सांगायची गरज नाही. ज्याप्रमाणे एखादा मोठा मनुष्य लहानांवर प्रेम करतो, त्याची काळजी घेतो, त्यांना आधार देतो, त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्या भक्ताची काळजी घ्यावी हे स्वाभाविक आहे. येथे जनाबाई देवाला आठवण करून देतात की तू सर्वांचा पालन करता आहेस. तुझ्या दयेला आणि कृपेला सीमा नाही. त्यामुळे तुझ्या भक्तीला सोडणे तुझ्या स्वभावाला शोभणार नाही. ब्रह्मियाचा ताता, सज्जना लक्ष्मीच्या कांता. या ओळीत जनाबाई विठ्ठलाचे मोठेपण सांगतात. त्या म्हणतात, हे परमेश्वरा, तू ब्रह्मदेवाचाही पिता आहेस. तू सज्जनांचा आधार आहेस आणि लक्ष्मीचा पती आहेस. यातून त्या विठ्ठलाला केवळ पंढरीतील देव म्हणून पाहत नाहीत, तर संपूर्ण विश्वाचा स्वामी मानतात. जो देव सर्वांचा पालन करता आहे, तो आपल्या एका छोट्या भक्ताची काळजी नक्कीच घेईल असा त्यांचा दृढ विश्वास आहे. लक्ष्मीचा कांता म्हणजे विष्णूचे रूप असलेला विठ्ठल. संत परंपरेत विठ्ठला भक्तांच्या प्रेमाने बांधला जाणारा देव मानला जातो. आपुली म्हणूनी आन गावी दासी जनी. जनाबाई शेवटी विठ्ठलाला विनंती करतात, मला आपली समजून घे आणि मला तुझी दासी म्हणून आपल्या जवळ घे. येथे दासी हा शब्द नम्रतेचा आणि प्रेमाचा आहे. जनाबाई स्वतःला देवाची सेविका मानतात. त्यांना संपत्ती नको आहे, मान सन्मान किंवा मोठेपणा नको आहे. त्यांना फक्त विठ्ठलाची सेवा आणि त्यांचे प्रेम हवे आहे. त्या म्हणतात, हे विठ्ठला, तू मला स्वीकारले आहेस तर कायम तुझ्या चरणाशी ठेव. माझे जीवन तुझ्या सेवेत जाऊ दे. या अभंगामध्ये जनाबाईची विठ्ठलाशी असलेले अटूट प्रेमाचे नाते दिसते. त्या विठ्ठलाला देव म्हणून तर मानतात, पण त्याचबरोबर आपला सखा, आपला वडील असे त्या माणूस म्हणूनही पाहतात. जनाबाईच्या मनात पूर्ण विश्वास आहे की विठ्ठल आपल्या भक्तांना कधीही सोडत नाही. त्या देवाकडे कोणतीही मोठी मागणी करत नाहीत. फक्त एवढीच इच्छा व्यक्त करतात की मला तुझी मान आणि तुझ्या सेवेत ठेव. हा अभंग भक्तीतील समर्पण, प्रेम, विश्वास आणि नम्रता शिकवतो. देव मोठा आहे आणि भक्त लहान आहे असे अंतर न ठेवता प्रेमाच्या नात्याने देवाला जवळ करण्याचा संदेश संत जनाबाई देतात. त्यांच्या मते खरी भक्ती म्हणजे देवावर पूर्ण विश्वास ठेवणे, त्यांच्या चरणी स्वतःला अर्पण करणे असे होय. रामकृष्ण हरी.